नमस्कार. आपल्या सर्वांचे स्वागत आहे रँक मित्रा या आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये. तर आपण बघत आहोत मुंबई उच्च न्यायालय शिपाई सराव प्रश्नपत्रिका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, वातावरणात सर्वाधिक प्रमाणात आढळणारा वायू कोणता आहे? ऑप्शन्स आहेत ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड आणि आर्गॉन. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन बी, नायट्रोजन. जवळपास 78% नायट्रोजन वातावरणात आढळतो. पुढचा प्रश्न बघूया. सर्वाधिक कठीण पदार्थ कोणता आहे? हिरा, टंगस्टन, प्लॅटिनम आणि लोह. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, हिरा. पुढचा प्रश्न बघूया. ICC T20 वर्ल्ड कप 2026 कोणत्या देशाने जिंकला? ऑप्शन्स आहेत भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, भारत. तर ICC T20 वर्ल्ड कपचा फायनल मॅच हा भारत विरुद्ध न्यूझीलंड असा झाला होता. पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? ऑप्शन्स आहेत वसंतराव नाईक, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, यशवंतराव चव्हाण. पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र दर्पण कधी सुरू झाले? ऑप्शन्स आहेत 1832, 1848, 1851, 1863. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 1832. पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटना कधी अंमलात आली? ऑप्शन्स आहेत 26 नोव्हेंबर 1949, 26 जानेवारी 1950, 24 जानेवारी 1950 आणि 15 ऑगस्ट 1947. तर याचं योग्य उत्तर आहे 26 जानेवारी 1949 ऑप्शन बी. आणि लक्षात ठेवा 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली. पुढचा प्रश्न आहे वंदे मातरम हे गीत कोणत्या कादंबरीतून आले आहे? तर याचे ऑप्शन्स आहेत आनंदमठ, देवदास, गोदान, कादंबरी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आनंदमठ. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए, परिस्थिती. पुढचा प्रश्न बघूया. पृथ्वीचे भ्रमण कोणत्या दिशेने होते? ऑप्शन्स आहेत पश्चिमेकडून पूर्वेकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, पश्चिमेकडून पूर्वेकडे. 10वा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता? ऑप्शन्स आहेत पुणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नागपूर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सिंधुदुर्ग. 11वा प्रश्न जागतिक वन दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत 21 मार्च, 22 एप्रिल, 5 जून, 14 एप्रिल. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 21 मार्च. पुढचा प्रश्न आहे पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? ऑप्शन्स आहेत महात्मा गांधी, दादाभाई नौरोजी, वसंतराव नाईक, जवाहरलाल नेहरू. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, दादाभाई नौरोजी. पुढचा प्रश्न बघूया. नियोजन आयोगाच्या जागी कोणत्या आयोगाची स्थापना करण्यात आली? ऑप्शन्स आहेत वित्त आयोग, नीती आयोग, राष्ट्रीय विकास परिषद आणि कृषी आयोग. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, नीती आयोग. पुढचा प्रश्न बघूया. मित्रा MITRA चे विस्तारित रूप काय आहे? ऑप्शन्स आहेत महाराष्ट्र इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी अँड रिसर्च असोसिएशन, बी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रेड अँड रिसर्च ऑथॉरिटी, सी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन आणि डी महाराष्ट्र इंडस्ट्रियल ट्रान्सफॉर्मेशन अँड रिसोर्स एजन्सी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन. पुढचा प्रश्न आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? ऑप्शन्स आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बी महात्मा ज्योतिराव फुले, सी गोपाळ गणेश आगरकर आणि डी लोकमान्य टिळक. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे फळे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी कोणता वायू वापरतात? ऑप्शन्स आहेत ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, इथिलीन
आणि नायट्रोजन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इथिलीन. पुढचा प्रश्न आहे संतोष चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत बुद्धिबळ, फुटबॉल, बॅडमिंटन आणि क्रिकेट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी फुटबॉल. पुढचा प्रश्न बघूया. सध्या लोकसभेचे सभापती स्पीकर कोण आहेत? ऑप्शन्स आहेत ओम बिर्ला, जगदीप धनखड, राजनाथ सिंह, नरेंद्र मोदी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ओम बिर्ला. पुढचा प्रश्न सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? ऑप्शन्स आहेत सी.पी. राधाकृष्णन, भगतसिंह कोश्यारी, जिष्णुदेव वर्मा आणि रमेश बैस. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जिष्णुदेव वर्मा. पुढचा प्रश्न आहे नाक खुपसणे याचा अर्थ काय? ऑप्शन्स आहेत सुगंध घेणे, दुसऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करणे, आजारी पडणे, धावणे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दुसऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करणे. पुढचा प्रश्न बघूया. 8 गुणिले 3 अधिक 4 किती? ऑप्शन्स आहेत 24, 26, 28 आणि 32. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 28. पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्राच्या सीमा एकूण किती राज्यांना लागतात? ऑप्शन्स आहेत 5, 6, 7 आणि 8. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 6. पुढचा प्रश्न अरबी समुद्राच्या किनाऱ्याला समांतर असलेली पर्वतरांग कोणती? ऑप्शन्स आहेत हिमालय, विंध्य, पश्चिम घाट, सातपुडा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पश्चिम घाट. पुढचा प्रश्न आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं? ऑप्शन्स आहेत पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, राज्यपाल. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राष्ट्रपती. पुढचा प्रश्न आहे उच्च न्यायालय कोणत्या न्यायालयावर नियंत्रण ठेवते? ऑप्शन्स आहेत सर्वोच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय, ग्रामपंचायत आणि संसद. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जिल्हा न्यायालय. 26वा प्रश्न आहे समृद्धी महामार्गाचे अधिकृत नाव काय आहे? ऑप्शन्स आहेत शिवाजी महामार्ग, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग, राजमार्ग, महाराष्ट्र एक्सप्रेसवे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग. पुढचा प्रश्न आहे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन्स आहेत एन.के. सिंग, वाय.व्ही. रेड्डी, रघुराम राजन, अरविंद पनगडिया. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अरविंद पनगडिया. पुढचा प्रश्न बघूया. भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे? जनगण मन, वंदे मातरम, सारे जहां से अच्छा, भारत माता की जय. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वंदे मातरम. पुढचा प्रश्न आहे संत तुकाराम महाराजांचे जन्मगाव कोणते? ऑप्शन्स आहेत पंढरपूर, देहू, आळंदी, पैठण. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी देहू. शेवटचा प्रश्न आहे संत रामदास स्वामींनी लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ कोणता? ऑप्शन्स आहेत तुकाराम गाथा, दासबोध, ज्ञानेश्वरी आणि भागवत. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दासबोध. काल आपण जी प्रश्नपत्रिका बघितली होती त्यातील हा शेवटचा प्रश्न होता. संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे? तर संजय गांधी नॅशनल पार्क आहे बोरिवली, मुंबई येथे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.